सुस्वागत. सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करते. स्वामींचरणी नतमस्तक होते. आई शालूबाई भवानी चरणी माझा नमस्कार. आज केळवद मंडलगड समस्त भोसले बंधूंच्या वतीने कुलदैवत शालूबाई भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळाच्या निमित्तानं आज सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि मनोरंजन, नामस्मरण आणि प्रबोधन यांचा तिहेरी संगम साधून तुम्ही आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी डबल बली करण्याची सुवर्ण संधी दिलात. त्याबद्दल सर्वप्रथम समस्त भोसले बंधू आणि सर्व जय भवानी ग्रामस्थ महिला मंडळ, नवजीवन मंडळ मुंबई आणि BBC क्रिकेट संघ मुक्काम पोस्ट केळवद या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. या मंडळाचे श्री बबन खोतू भोसले, श्री सुरेश तातोजी भोसले, श्री बाळकृष्ण दिनकर भोसले, श्री महादेव भगवंत भोसले, श्री रंजन केरू भोसले आणि संपूर्ण भोसले परिवार या सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. या केळवद गावचे नामांकित भजनी बुवा सन्माननीय श्री रामचंद्र भोसले बुवा यांचे सुद्धा आभार व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी घेते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन या खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचंय अशी त्यांना विनंती करते. तर पुन्हा एकदा या केळवद गावातील नामांकित भजनी बुवा, पखवाज वादक, इतर कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी नामांकन मिळवलेली आहेत असे सर्व कलाकार प्रेमी या सर्वांचे आभार. या ठिकाणी मला चक्री साथ करतायत या गावचे सुपुत्र सन्माननीय श्री सुधाकर शंकर भोसले यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. जमलेल्या माझ्या भजनप्रेमी भाविकांचे असंख्य आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करून परस्त्रीला माते समान मानणाऱ्या श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजचा मुजरा करून मी या डबल वारीला सुरुवात करते. जय महाराष्ट्र. हॅलो 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 हॅलो. विशेष आभार मानायचे राहिले ते म्हणजे गायक असो, कीर्तनकार असो किंवा अन्य कोणी असो, त्या गायकाचा आवाज भाविक जनांपर्यंत पोचविण्याचं सत्कार्य गोड अशा पद्धतीने करून आवाज भाविक जनांपर्यंत पोचविण्याचं कार्य या ठिकाणी साऊंड सर्व्हिस वाले दादा करते. अतिशय सुंदर असं साऊंड आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी येऊन पारंपरिक भजन करण्याची संधी मिळाली. खरोखर खूप बरं वाटतंय.
उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. त्यांच्यासाठी एक चेअर उपलब्ध करा.
डबलवारीचा जंगी सामना आयोजित केलाय आणि पहिली वारी म्हटली की ही संगीतच असते, तरी सुद्धा एवढ्या लांबून आम्ही या ठिकाणी आलोय म्हणलं रंगीत सुद्धा होणारच. टायमिंगचं पण बंधन आहे, शेवटी देवगडचा हापूस असा या बिटके ऐकणार नाही. असं आधी सुरुवात करते.
हॅलो. अद्विका भोसले यांच्याकडून बहुमोल असं 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच या केळवत भोसले परिवारामध्ये हरिभक्तीचा मळा फुललाय. सुंदर असं वातावरण. जरी पाऊस पडला तरी हे हरिनाम अखंड व्यवस्थितच पार पडेल ही खात्री आहे. कारण शेवटी त्याचीच ही देण आहे. माणूस माझं माझं म्हणतो इथेच राहणार आहे. हे माझं ते माझं सगळं हयच राहू त्याला. रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हातानेच जाणार. पण माणूस जे काही आपलं पुण्य कर्म करणार आहे ते आपल्या मागे राहणार आहे. बाकी कोण काय घेऊन जाणार नाही. धनदौलत बंगला गाडी ऐश्वर्य सगळं इथेच राहणार. रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हातानेच जाणार. परंतु मी सांगेन मारावे परी कीर्ती रूपे उरावे. अशी कीर्ती करा की आपलं नाव आपल्या मागे 4 चौघामध्ये राहील आणि चांगल्यासाठी. परमेश्वराचं रूप या सृष्टीच्या चराचरामध्ये भरलेलं आहे. तो माझ्यात आहे तुमच्यात आहे. सर्वांच्या अंतर्मनामध्ये त्याचं वास्तव्य आहे. म्हणून काय म्हणते ऐका. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं. देवा तुझ्या नावाचं येड लागलं. देवा तुझ्या नावाचं येड लागलं. देवा तुझ्या नावाचं येड लागलं. जिथे तिथे
धामणकर गाव दैवत यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई भवानी शालूबाईच्या गोंधळा प्रित्यर्थ हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि जर कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली तर एका कोपऱ्यामध्ये आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मी पाहिले. अभिमान वाटला. कारण यव्वन माजले होते या बहिणींचे अब्रू लुटत चालले होते. त्यांना राधाबाईंनी कोणालाच सोडलं नाही. आई भवानीच्या त्या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. आई भवानीला सुद्धा त्या नराधमांनी सोडलं नाही. आणि अशाच वेळी आई जिजाऊ मातेने आई भवानीला साकडं घातलं की माते जर माझ्या पोटी संतान जन्माला दिलास तर तो पुत्रच दे. आई जिजामातेला डोहायला लागले होते ढालींचे तलवारीचे रामायण महाभारताचे. आता आमका डोहायला लागतं आवळ्याची चोवरा नाही का. आता आईस्क्रीम किती चायनीज किती नाही काय किती वेगळे भलते डोहाळे. आमचे संस्कार काय मोबाईल. जन्माला आलेलं मूल सुद्धा मोबाईलवर गाणं लावल्यावर गप्प. आताच्या आईशींना अंगाई तरी गायला येत आहेत ना. मोबाईलवर लावल्याने की झिलचेडू काय असा तगप झाला. पण माझ्या आई जिजाऊ मातेला डोहाळे काही वेगळेच लागले होते. आणि म्हणून आई जिजाऊंच्या पोटी हा तेजस्वी सूर्य जन्माला आला. आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगावं कसं हे माझ्या राजाकडून शिकावं आणि मरण काय असतं हे माझ्या संभाजी राजांकडून शिकावं. आम्हाला जरा कुठं काटा लागला भाजी चिरताना हात चिरला तर किती वेदना होतात नाही का. पण माझ्या शंभू राजांनी या देहाचे हाल हाल सोसले. पहिल्याच दिवशी माझ्या राजाचे डोळे काढण्यात आले. जीभ छाटण्यात आली. या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. परंतु ही गर्दन त्या औरंग्यासमोर कधी झुरली नाही. म्हणून म्हणेल की वाघाच्या चपड्यात हात घालून मोजितो दात ही जात मराठ्याची. असे माझे शंभू. या दोघांसाठी एवढंच म्हणेल. आणि 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यथाच. 2000 बरोबर खिंडाला लावतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्ली पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनांच्या तंबूला खळत सोडतो त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या साऱ्यांना मिळून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव शिवाजी. त्यांचं नाव शिवाजी. त्यांचं नाव शिवाजी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा पोवाडा सादर करते. चाटचा आवडता ना. तीन नंबर. आणि बेस 4 नंबर. हॅलो 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 हॅलो.